तर व्हिडिओ चालू करण्याच्या पहिला सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मी प्रिया स्वागत करते आपल्या मिनी ब्लॉगमध्ये। तो होळी निमित्ताने तुम्हाला आम्हाला मित्रांना परिवारांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सकाळ सकाळच्या रामपाऱ्यात लवकर उठल्यामुळे देवपूजा वगैरे करून घेतली, घरची कामं आवरून घेतली आणि मम्मीकडे जायचं होतं गोड गोड पुरणपोळी करण्यासाठी। तर होळी म्हटलं की सर्वांच्या घरामध्ये पुरणपोळीचा बेत हा असतोच। तो चलो उठते और लगते काम पे। तो मम्मी ने इधर बना के रखा था पुरणपोळी का सब सामान आणि मला काय जाऊन तिकडं काय इथं घरडायचंच होतं। तर मला मम्मीने गेल्या गेल्या कामाला इथे लावलेलं होतं घरडण्याचं, कारण की बाकीची मग ती कढी आमटी वगैरे भात वगैरे सगळं ती बाकीचं करणार होती आणि मला इथे घरड्याची कामं लावली होती। आणि त्यानंतर मग पुरणपोळी कोण करणार? प्रिया गुमडे। इकडे आमटीला मम्मी फोडणी मारतच आहे बघा, झणझणीत आपली आमटी इथे रेडी झालेली आहे। इकडे आपली आमटी एक साईडला रेडी होत आहे आणि दुसऱ्या साईडला मम्मीने ते पुरणपोळीचं पण चालू केलेलं आहे, कारण की लवकरात लवकर पुरणपोळी बनवून आपल्याला संध्याकाळी जायचं होतं होळी पेटवण्यासाठी। त्याच्यामुळे मम्मी आपल्याला म्हटली होती की लवकर आवरून घेऊया बाळा आणि मग नंतर आपण जाऊया होळी पेटवायला। दीक्षा तर एवढी एक्सायटेड होती ना, बाप रे, ती तर बंदूक घेऊन रेडीच होती, कधी मी पाणी भरते आणि कधी सगळ्यांवर मारते असं झालेलं। मम्मीचे बघा इथे पुरणपोळी रेडी होत आहे पटापट पटापट, कशी पटापट गोल करते आणि लगेच शेकून पण येते बाई, काय सांगता येत नाही। नंतर मग मम्मी बोलली लय भाषण करू नको, पुरणपोळी इथे लाटायला उभी राहा, माझे पाय दुखले असे म्हणले आणि मला इथे लाटायला उभं केलं या बाईने। तर चला आपण इथे नाचत नाचत का होईना चालू केलेलं आहे पुरणपोळी करण्यासाठी। तर तुम्हाला सर्वांना सांगायलाच नकोच, पुरणपोळी तर मला तसं येते, पण एवढंच येतं की त्याच्यामध्ये मला पुरण भरता येत नाही, लाटता येतं, असं आहे माझं। तर असो, तर इथे माझी पुरणपोळी इथे रेडी होत आहे पटापट। मी पण सगळ्या 10-12 अशा लाटून घेतल्या होत्या पुरणपोळ्या आणि मग बाकीचं सगळं रेडी झालेलं जेवण, मग मस्त दुपारी मग जेवलो आणि संध्याकाळचं नैवेद्य पण आमचं रेडी झालेलं होतं आणि संध्याकाळी आम्हाला जायचं होतं, त्याचं तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेलच। तर संध्याकाळची खाली पण तिथे तयारी आमची चालू होती, ती पण तुम्हाला दाखवणार आहे मी। व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही मला सांगा का कमेंट्समध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ते मी माझी पुरणपोळी कंटिन्यू करते आणि तुम्ही पण मस्तपैकी घरी बनवा, खा, एन्जॉय करा। हॅपी होली सर्वांना। इथे माझी मुलगी पण पुरणपोळी करायचं ट्राय करते, बालकामगारांना पण लावलेलं आहे काम करण्यासाठी। चला बाय।